नीट ऐक, अस्मिताच्या घरासमोरची बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंग वरून अस्मिताच्या घरावर नीट लक्ष ठेव। अस्मिता आणि मनाली घरी आली की मला लगेच कळव। म्हणजे मी अस्मिता ताई, तुम्ही काल घरी रात्री आलाच नाहीत का? मी किती वाट पाहिली तुमची। हो अरे, कामच तसं होतं, त्यामुळे जरा उशीर झाला। पण तू आमची वाट का पाहत होतास? काकूंना काही पाहिजे होतं का की तू भांडण केलंस त्यांच्याशी? नाही नाही, तसं काही नाही। आईने मला एक फाईल दिली होती, ती मी तुमच्या घरी ठेवायला आलेलो, पण तेव्हा मला वाटतं आपण नसताना रांगणेकर फाईल देऊन गेले असते। पण काय तेव्हा काय झालं? तेव्हा तुमच्या ओळखीचे कोणतरी इन्स्पेक्टर आलेले। माझ्या ओळखीचे इन्स्पेक्टर साहेब? हो, त्यांना माझं आणि आईचं पण नाव माहिती होतं। त्यांनी नाव काय सांगितलं त्यांचं? ACP सावंत। ACP सावंत साहेब? ACP सावंत साहेब इथे येणं कसं शक्य आहे? ते तर मुंबईतच नाही आहे। मॅडम काल आले असतील ते मुंबईत। अगं हो, पण मग त्यांनी कळवलं असतं ना मला, निदान इथे येऊन गेल्यावर तरी फोन केला असता। कॉल करते त्यांना। ते एक एनव्हलप देऊन गेले, म्हणाले की खूप इम्पॉर्टंट आणि कॉन्फिडेन्शियल आहे, अस्मिता ताई शिवाय कोणालाच हात लावू नको देऊस। ते बघ तिथे ठेवलंय। हाँ जयेश, तू मुंबईत आलास का रे? नाही नाही अरे काही नाही, मी करते तुला नंतर फोन। जयेश तर मुंबईत नाहीच आहे, मग काल कोण आलो? आपण फुटेज चेक करूया। चालेल। ही गाडी उलटी कोणी ठेवली? नाही, मला नाही माहिती। ते मी फाईल ठेवायला आलो होतो ना, तेव्हा त्या गाड्यांची खेळत होतो, ते साहेब आण्याच्या आधी। चिंटू, तुला किती वेळा सांगितलं त्या गाड्यांना हात लावायचा नाही म्हणून? सॉरी। लावू का? असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे। अच्छा, हे सगळं? ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये। म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते? नाही, मला नाही वाटत। गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये। अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे। हो माहितीये, रिसीव कर ना। अगं बघ, कट झाला। आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील। अब पुन्हा आला बघ, घे बघू। पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं। आता मला कळलं,
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.